सांगली विधानसभा मतदारसंघात यावेळी प्रथमच चुरशीची निवडणूक झाली आहे। या निवडणुकीत भाजप, काँग्रेस आणि अपक्षामध्ये टफ फाईट झाली आहे। काँग्रेस व अपक्ष उमेदवारांनी भाजपबरोबर काँग्रेसच्या मतांवर मोठे डाव टाकलेत। अनेक ठिकाणी भाजपच्या बालेकिल्ल्यातील मते फोडली आहेत, तर दुसरीकडे काँग्रेस व अपक्ष या दोघांनी देखील काँग्रेसची पारंपरिक मते आपल्याकडे वळवण्यासाठी प्रयत्न केले। त्यामुळे या निवडणुकीत फिक्स आमदार कोण हे सांगणं कठीण झाले। सांगली विधानसभा मतदारसंघात भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ तिसऱ्यांदा महायुतीचे उमेदवार म्हणून रिंगणात होते, तर काँग्रेसकडून पुन्हा शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांना उमेदवारी दिली होती। त्यामुळे नाराज झालेल्या जयश्री मदन पाटील यांनी बंडखोरी करत अपक्ष अर्ज दाखल केला होता। त्यांना खासदार विशाल पाटील यांनी पाठिंबा दिला होता। त्यामुळे ही निवडणूक चांगलीच गाजली होती। तिरंगी असल्याने निवडणूक चुरशीची झाली। गेल्या विधानसभा निवडणुकीपेक्षा या निवडणुकीत सरासरी 6% अधिक मतदान झाले। या वाढलेला टक्का कोणाला तारणार आणि कोणाला मारणार याची चर्चा आता सुरू झाली आहे। पण तिन्ही उमेदवारांनी पारंपरिक मतदारांवर डाव टाकला असल्याचं चित्र आहे। आमदार सुधीर गाडगीळ, पृथ्वीराज पाटील आणि जयश्री पाटील यांनी सर्व राजकीय डाव टाकले। त्यामध्ये कोणाला यश येणार हे शनिवारी निकालावरूनच समजणार आहे।